संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. शेतकऱ्यांना खताचे वाटप करून सुनील गोगटे यांचे अभिष्ट चिंतन. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि किसान मोर्चाचे मावळ लोकसभा समन्वयक सुनील सदाशिव गोगटे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा रॉयल गार्डन येथील सभागृहात पार पडला. वाढदिवस साजरा करताना अनेक जण पार्ट्या वगैरे ठेवत असतात, मात्र सुनील गोगटे यांनी सामाजिक भान ठेवत गेली अनेक वर्ष किसान मोर्चाचे काम करताना शेतकऱ्यांसोबत त्यांचे एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. आपला वाढदिवस शेतकरी बांधवांसोबत साजरा व्हावा या हेतूने शेतकरी बांधवांना खते वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी व्यासपीठावर किसान मोर्चाचे गणेश भेगडे, माजी आमदार सुरेश भाऊ लाड, भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, विधानसभा संघटक किरण ठाकरे, वसंत भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुमारे 500 शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्यात आले. आपल्या कर्जत तालुक्यातील गोर गरीब कष्टकरी शेतकरी वारकरी टाळकरी अशी जी सगळी मंडळी जमलेली आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ, या सर्वांना पहिला विनम्र अभिवादन करून की आपण इथे उपस्थित राहिला. कार्यक्रमाला उशीर झाला आहे तरी अत्यंत शांत चित्ताने आपण आमच्या सर्व मान्यवरांचं विचार ऐकले आणि त्याबद्दल आभार प्रदर्शन न करता आपण पहिल्यांदा मनस्वी आभार मानतो. व्यासपीठावरती आमचे उपस्थित गणेश तात्या भेगडे यांनी आता अतिशय समर्पक शब्दात आपल्याला पूर्ण परिस्थितीची जाण करून दिली. आमचे खऱ्या अर्थाने आतापर्यंत मी पण 3 ते 4 किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष बघितले. ज्ञानोबाजी मुंडे असतील किंवा वासुदेव नाना काळे असतील आणि बोंडे असतील आणि चौथे आमचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, सर्व प्रदेशाध्यक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीनेच काम केलं. परंतु यांच्याबरोबर आता 1.5-2 वर्षापासून मी गणेश तात्यांबरोबर काम करतोय. तर गणेश तात्या एक ऊर्जावान, प्रत्येक कार्यकर्त्याला समजावून घेऊन, जो पदाधिकारी आहे त्याला वेळेला कानपिंसिया घेऊन कसं काम झालं पाहिजे आणि तेवढ्याच प्रेमाने जर त्यांनी चांगलं काम केलं तर कौतुकाचे थाप देणारे आमचे गणेश तात्या. त्यानंतर आपले माजी आमदार सुरेश भाऊ लाड, ते माझे म्हटलं तर एक मोठे बंधू पण आहे. वयाने मोठे आमच्यामध्ये अंतर असेल परंतु एक मोठे बंधू आणि आमचं कायमस्वरूपी एक मैत्रीपूर्ण नातं राहिलेलं आहे. भले ते दुसऱ्या आमच्या विरोधी बाकावरती होते, आम्ही त्यांच्या विरोधात होते, सगळे होते, आम्ही कायमस्वरूपी विरोधात होतो, परंतु कायम आमच्यात एक मैत्री पूर्ण संबंध राहिले. ते आजही आणि भविष्यातही कुठली राजकीय परिस्थिती बदलली तरी राहतील. त्यांचे माझ्या मैत्रीच्या संबंधाने राजकीय प्रवासाने मला अनेक अडचणी आल्या, परंतु त्या बाजूला आली जातात, त्यांनी काही फरक पडत नाही. आपण आपलं प्रामाणिक काम करत राहावं या भावनेत आम्ही कायम पक्षीय विचार हे त्या इलेक्शनच्या 4 दिवसापुरते, त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर कोणी लोकप्रतिनिधी हा पक्षाचा असूच शकत नाही, तो त्या सर्वांचा एक प्रतिनिधी असतो आणि त्यांनी सर्वांचं काम करणं हे आवश्यक असतं. त्या पद्धतीने भाऊ आणि आम्ही काम करत आलो. असे आमचे सुरेश भाऊ लाड, आत्ता आमचे जे जिल्हाध्यक्ष नव्याने जे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत, खरं तर मला अभिमान झाला वाटतो या जिल्हाध्यक्षांचा. आपल्याला माहिती आहे काँग्रेस पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हा अध्यक्ष झाल्यानंतर पुढचा अध्यक्ष कोण हा काहीतरी प्रश्न आपल्याकडे त्यांना विचारला तर कोणी लहान मुलगा उत्तर देईल की सोनिया गांधी नंतर राहुल गांधी नंतर त्यांना अजून लग्न नाही तर त्यांचा मुलगा उद्धवजी, बाळासाहेब उद्धवजी, त्याच्यानंतर आदित्यजी. परंतु भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की एबीव्हीपीचा कार्यकर्ता कुठली जात धर्म पंथ न बघता अनेक वर्ष त्यांनी काम केलं
असा एबीव्हीपीचा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जो पक्षाच्या प्रत्येक सामान्य अगदी कार्यकर्त्याशी जोडलेला आहे, असं त्यांना नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पार्टीने दिली. म्हणून भारतीय जनता पार्टीची आपण म्हटलं जातं पार्टी विथ डिफरन्स. या कारणाकरता भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ डिफरन्स आहे. कारण सर्वसामान्याला त्याच्यामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेने त्याला काम करण्याची संधी मिळते. राजकारणामध्ये कटकाशाचं राजकारण प्रत्येक पक्षात किंवा याच्यामध्ये चालत असतं. तो भाग एक वेगळा असला तर ज्याची क्षमता आहे ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे तो नक्कीच पुढे जाणार असे आमचे अविनाशजी गोहिल जिल्हाध्यक्ष, माझे दुसरे परममित्र वसंतजी गोहिल जे कायमस्वरूपी तिथे सासरे आणि जावई आहेत परंतु राजकारणात कायमस्वरूपी विरुद्ध आणि दोघंही तेवढेच आमचे मित्र. आमची नेहमी ओळख आणण्याची जायचं कुठे बाबा गेलं इकडे गेलो तर यांना काय वाटेल, इकडे गेलो तर यांना काय वाटेल, परंतु ते नातं कायम जपत आम्ही मार्गक्रमण केलं. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की नेहमी मला म्हणायचे सुनील काय तिथे भारतीय जनता पार्टी काय वाटणार आहे, काँग्रेस म्हणजे महासागर आहे, राष्ट्रवादी त्यावेळेस निर्माण झाली, अनेक वर्ष सत्ता होती, सत्तेमध्ये तुझ्यासारखं कुठेतरी काय होईल. तेव्हा मी नेहमी हसत म्हणातो की मी तर पक्ष सोडीन की नाही याच्याबद्दल तुम्हाला पाहिजे तर मी सोडणारच नाही, परंतु एक दिवस तुम्हाला माझ्या पक्षामध्ये देईल. आणि तुम्हाला आज ही किमया सांगतो की पहिले वसंतरावजींचा प्रवेश केला, त्यानंतर सुरेश भाऊंचं मनपरिवर्तन करून त्याच्यामध्ये अनेकांचा आपले मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांनी त्यांचा प्रवेश करून घेतला, त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, परंतु खऱ्या अर्थाने मतपरिवर्तन आणि भारतीय जनता पार्टीत या रोज आमची चर्चा व्हायची आणि त्यांनी आमच्या मताचा कुठेतरी आदर करून भारतीय जनता पार्टी स्वीकारली. त्याबद्दल म्हणजे त्यांची मला खूप आनंद वाटतो. असे नंतर माझे सहकारी जुने सहकारी रमेशजी मुंडे, मनोजजी कासवा माझा उल्लेख राहून गेला, आमचे प्रदेशचे सरचिटणीस किसान मोर्चाचे, ते सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. ते सुद्धा हसतमुख व्यक्तिमत्व आहे. माझी पहिली मनोजींची ओळख झाली, मी म्हटलं काय काय कासवा बिसवा काय नाव आहे मला तर काय कळत नाही. फोनवरनं माझे एक मित्र दुसरे देशमुख साहेब, अरे कोणीतरी कछुआ म्हणूनही झाले पदाधिकारी, कछुआ कोण बाबा आहे पदाधिकारी करून त्यांचं ते मला प्रोनाऊन्सिएशन मध्ये ऐकताना थोडा फरक झाला. पण मनोजजी कासवांची प्रत्यक्ष भेट झाली, त्यात हसत मुलांनी कायम भेटल्यानंतर प्रसन्नच वाटणार. मनोजजींना भेटल्यानंतर असं एक व्यक्तिमत्व मनोजजी. तसेच आमचे रमेशजी जुने सहकारी रेट्रेकर साहेब, नांदे साहेब व्यासपीठावरती आत्ता आगमन झालेले आपले निवडणूक प्रमुख विधानसभेचे आमचे मित्र किरणजी ठाकरे, मंगेशजी मस्कर माजी तालुका अध्यक्ष, नंतर पप्पूशेठ मसने, अविनाश आपल्या अतुलजी बडगुजर, सगळ्या माझ्या महिला भगिनी कल्पनाताई, बळवंत डोंगरे, माझे सगळे पदाधिकारी जे आता मागवत राहील ऑलरेडी